मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. मी या जनतेला मी मरुपर्यंत सोडू शकत नाही. जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे साहेबांची अपेक्षा करायचे, तसंच माझा आनंद शब्द आहे की या जनतेला मी कधीच एकट्याला सोडणार नाही. प्रत्येक शब्द हा जनतेला माझ्यासाठी महत्त्वाचा राहील आणि मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. कारण की माझी नाळ तुमच्याशी साहेब जोडून गेले, म्हणून ही नाळ कधी कुणी जरी आलं, काही जरी केलं तरी ही नाळ कधी सुटू शकणार नाही. सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो की तुमचा आशीर्वाद आणि तुमची मला साथ आज मिळते. ही साथ म्हणजे कधी न विसरणारी साथ. मी माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग विसरू शकतो, अनेक गोष्टी विसरू शकतो, पण हे 6 महिने मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि या 6 महिन्यात मला ज्यांनी ताकद दिली त्यांना तर मी मरुपर्यंत कधी विसरू शकणार नाही. आणि ते म्हणजे तुम्ही सर्वजण नाही. आपल्याला सर्वांना एवढाच विश्वास मी या निमित्तानं साहेबांच्या माध्यमातून देतो की तुम्ही मला समाजाने प्रेम दिले, माझ्या कुटुंबाला धीर दिलाय. 23 तारखेपर्यंत तुम्ही मला सांगा, तिथून पुढची आयुष्यभराची जबाबदारी तुमची मी घेतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला न्याय देईल, तुम्हाला ताकद देईल, तुम्ही जिथे जिथे माझी अपेक्षा करता तिथे येईल, पण तुमच्या शब्दाला कधीच करा जाऊन देणार नाही. कारण की इथं बसलेला प्रत्येक माणूस हा वडीलधारी आहे. माझ्यासाठी मी आज साहेब म्हणूनच प्रत्येक जण इथं आलाय. साहेब पहिल्यांदा आम्हाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलं आणि व्यासपीठावर बसणारा प्रत्येक राजकीय मंडळी, आमदार, पदाधिकारी, सर्व पक्षीय कुणी मला मात्र एकाला खूप साथ द्यायला कमी केली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की माझ्या समोर बसलेली ही जनता आहे, यांनी मात्र मला असं वाटून दिलं नाही की आज तुझे वडील तुझ्या सोबत नाही आहेत म्हणून आम्ही आता काय करायचं. कुणीच मला 1% निर्माण मनातही असं आलं नाही की आज मला कुठं जाणवलं साहेब नाही म्हणून तुम्ही असं वाटतंय. इथं बसलेला, समोर बसलेला प्रत्येक माणूस म्हणजे साहेबांच्या जीवभावाचा आहे. साहेब म्हणत नव्हते कधी हे माझे कार्यकर्ते आहेत किंवा हे पदाधिकारी आहेत की कोणत्या पार्टीचे, पक्षाचे किंवा ज्येष्ठ आहेत किंवा तरुण आहेत. साहेबांनी प्रत्येक माणूस बोलत असताना एवढंच मला काय सांगितले की हे माझ्या कुटुंबातले माणसं आहेत. हे कुटुंबामध्ये मी माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये कमावलेलं कुटुंब आहे. कारण की त्यांना तुमच्या सगळ्यांसोबत दुसरी कोणत्याच गोष्टीमध्ये आवड नव्हती, इच्छा नव्हती. त्यांना फक्त एकच इच्छा असायची सर्वसामान्य जनतेची, कारण की त्यांची आणि तुमची नाळ जोडली गेली होती. आज निसर्ग लोक तुमच्या प्रेमापोटी आज मला साथ द्यायला लागले. मला कोणी सोडलेलं नाही. पण मी सांगतो खरंच आम्हाला भरपूर आज आठवण येते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच ना मिळणारी ही घटना आहे. सर्वांचे मनापासून आभार, सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मला आपलं प्रेम देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि भविष्यासाठी आजपासून मी माझं संपूर्ण जीवन हे सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित करतो.
आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात होती, माझा जन्म झाला. तर निश्चित माझा प्रत्येक एक प्रयत्न राहील की भारतीय जनता पार्टीमध्ये एक एक मनुष्य कसा वाढवायचा, पक्षाची ताकद कशी वाढवायची ही पूर्णपणे जबाबदारी पण मी आज घेतो. आणि आपण सर्वांनी असंच माझ्या सोबत खंबीरपणे आपली साथ असू द्या. आपल्याला कधीच निराशा होणार नाही, आपला शब्द माझ्याकडून कधी खाली पडणार नाही, मी कधी कोणाला एकटं सोडणार नाही. कुठेही येऊ, माझ्यासाठी आजपासून तुम्ही माझे साहेब आहेत, म्हणजे तुम्ही माझे वडील आहेत. त्याच पद्धतीने मी तुमच्या सर्वांचा मान सन्मान करेन. एवढंच मी खरं सांगतो. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं प्रेम आणि तुम्ही मला ही जी संधी मिळून दिली, मी पुन्हा एकदा सर्वांचे, फडणवीस साहेबांचे, माझे पितृ समान नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा, शिंदे साहेब, चव्हाण साहेब, संपूर्ण भारतीय जनता पार्टी, मोनिकाताई सर्वांचे पुन्हा एकदा तुम्ही, सुरेश अण्णा धस साहेब, संग्राम भैया जगताप साहेब, भैयांचं आता तुम्हाला किती सांगितलं तरी माझ्याकडे वेळ पण पुरणार नाही. म्हणजे सगळ्यांनीच, माझी आई, माझ्या सारी बहिणी, माझे सगळे नातेवाईक, मित्रपरिवार, ही सर्वसामान्य जनता, या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.